नाशिकमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या साधू महंतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मतदान केंद्राबाहेरील साधू महंतांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। जयबाबाजी परिवार आक्रमक झाला आणि त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्यांची सुटका केली। पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा सुद्धा स्वामी जनेश्वरानंद महाराज यांनी आरोप केलेला आहे। या ठिकाणी आमच्या जयबाबाजी भक्त परिवाराचा एक ड्रेस कोड आहे, तो म्हणजे आहे भगवा वस्त्र। आणि शिवाय आम्ही सुद्धा एक संन्यासी संत असल्यामुळे परमपूज्य शांतिगिरी महाराजांचे अनुयायी असल्या कारणाने आणि आमचा उमेदवार शांतिगिरी महाराज असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे जे काही धाबे धनले आहे त्यांना आता संन्यासी दिसल्यानंतर सुद्धा त्यांना इगो होऊ राहिलं आहे। त्या अर्थाने त्यांनी आमचे एक विशिष्ट प्रकारचे अवहेलना करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत बसून आम्हाला पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला आहे। लोकशाहीला हे योग्य नाही आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। चांदवड तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडवण्यात आलं। त्यांनी भगवे कपडे घातले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं। एकूणच एकाचे निर्बंध मी भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली ही गोष्ट माझ्या कानावर आली होती। मी ताबडतोब पोलीस कमिशनरना फोन केला, आयुक्तांना। त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता, त्यांच्या निशाणीचा, उमेदवाराचा, म्हणून त्यांना अडवण्यात आलं। तर मी त्यांना सांगितलं की तो बॅज काढून ठेवायला सांगा किंवा ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या। त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे।